कांदिवलीमध्ये आज उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी संप पुकारलेला होता, पण त्याच्यानंतर मनसेचे जे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत आणि रिअलिटी चेक करण्यासाठी कांदिवली स्टेशनच्या बाहेर जे मनसेचे कार्यकर्ते आहेत इथे दाखल झाले आहेत. तुमचं नाव काय? रामेश्वर गुप्ता. रामेश्वर गुप्ता. आज उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी संप पुकारला होता, तुम्ही पण संपावर आहात का? नाही, आम्ही आहे नाही, तो आम्ही येत होता इकडे आणि तो थांबवत होता की थांब थांब थांब, आमचा असा आहे तसा आहे. आम्ही थांबला ना, आम्ही आले. पण जे मराठी शिकण्यासाठी सरकारने बोलले आहेत ते कशा प्रकारचा निर्णय आहे, काय सांगणार त्याच्यावर? मराठी सर्वांना थोडी बहुत तर यायला पाहिजे. लोक विरोध करतायत, त्यांना काय सांगणार तुम्ही? मराठी थोडं पण तो यायला पाहिजे. विरोध तो आम्ही पण जे आज संप पुकारले आहेत जे आणि बंद करण्यासाठी एक सांगितले आहेत, तर तुम्ही त्याच्या समर्थनात आहात की काय? नाही. काय नाव तुमचं? माझं नाव विनोद गुप्ता आहे. दिनेशजी, अनेक ऑटो रिक्षा चालकांनी आज संप पुकारले होते, रिक्षा पण बंद केले होते, मारहाण पण केले होते. आज तुम्ही रिअलिटी चेक केलं ते स्टेशनच्या जवळ बघायला गेलं तर जेव्हा आम्हाला पण असं बातमी कळली की जेव्हा मराठी माणसाला मराठी रिक्षा चालकांनी मारलं, त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात पण दिलेलं आहे, कारण वयस्कर असल्या कारणाने त्यांना मनसे स्टाईल करू शकलो नाही आम्ही, त्याची खंत आहे. परंतु जेव्हा आम्ही सर्व ठिकाणी स्टेशनवर गेलो, पण हा असा काही प्रकार नाही, हा काय गैरसमज पसरवला गेला, भीतीचं वातावरण कोणतरी निर्माण करते की रिक्षा तोडफोड करतात काहीतरी अमराठी. पण येता हे तुम्ही बघता, हे अमराठी, हा गुप्ता आहे, तो गुप्ता आहे. पुढे बघितलं आपण एक मद्रासी आहे, तो एक जयस्वाल करून उत्तर भारतीय होता. अमराठी लोक इथे वर्षानुवर्ष राहतात आणि मराठी मुंबईने त्यांना खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे ते बोलतात मुंबईची भाषा मराठी आणि मराठी भाषेचा, मराठी माणसाचा आम्ही सन्मान करतो. आम्हाला व्यवसाय रोज कमवणं, रोज खाणं आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही दुसऱ्याच्या वादात पडायचं नाही आहे आणि त्यामुळे काहीतरी गैरसमज झाला म्हणून आम्ही रिक्षा बंद ठेवलेली. पण आम्ही आता जेव्हा तुम्ही आलात आम्ही चालू करतो, सर्वांनी रिक्षा चालू केलेली आहे. संपाचे परिणाम दिसत आहेत का कांदिवलीमध्ये? कुठेच नाही. जरा कुणीतरी खोटं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला. सरकारवरती कदाचित त्या लोकांना हिंदी या मराठीमध्ये लोकांमध्ये काहीतरी वाद निर्माण करायचा होता, पण ते सक्सेस झाले नाहीत. कारण जेव्हा आम्ही रिक्षा चालकांना सर्वांना भेटलो, मराठी लोकांना पण भेटलो, ते बोलले नाही हो, आम्हाला सांगितलं की तिथे मारपीट झाली आहे कुठेतरी, म्हणून इकडची रिक्षा बंद करा. अशा प्रकारे कोणतरी यांची माती भडकवण्याचा या गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पण इकडे चारकोपमध्ये जेवढे रिक्षा स्टँड होते तिकडे मी गेलो, त्यांनाही ते भीतीचं वातावरण निर्माण केलेलं. पण त्या लोकांना जेव्हा कळलं खरी हकीकत, त्या सर्वांनी रिक्षा चालू केलेली आहे त्या ठिकाणी. मला पण कोणी सांगितलं होतं का बंद करणार? नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही बंद करायला, काही सांगितलं नाही. आम्ही शेअरिंगमध्ये चालतो, आम्हाला कोणी बंद करायला सांगितलं नाही. तर दुपारी मगाशी लपडं काय तर ते अरण्यपाशी झालं, ते एका रिक्षावाल्याला मारला, मराठी ह्याला रिक्षावाल्याला मारला. तर शासनाला माझं बी हे आहे की बाबा ह्याच्या पुढं आतापर्यंत केलंच नाही की ह्याच्या पुढं बाबा लायसन्स देताना, बॅच देताना, परमिट देताना त्याची व्यवस्थित हे करावी की बाबा त्याला मराठी येते का नाही, बाबा ते मराठी बोलतोय का नाही. मराठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी येणं गरजेचं आहेच सगळ्याला. पण ते ह्याच्या पुढे लायसन्स बाहेर देताना, परमिट देताना, गाडी देताना सरकारनं हे करावे की बाबा एक गरीबाचं नुकसान पण नाही होणार आणि त्याला त्रास पण होणार. आता त्याने रिक्षावाल्यानं रिक्षा काढली, परमिट काढलं, बॅच काढला, सगळं काढलं, तेव्हा शासनाने हे केलं पाहिजे होतं. त्यावेळेला काय केलंच नाही. त्यावेळेला त्यांना हे कंट्रोल केलं असतं तर मग ही आपत्ती आलीच नसती. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.